पूर्वी जसं राज कपूर यांच्या सिनेमामध्ये नर्गिस असायची तसं विजय केंकरेंच्या नाटकात मी असायचो. शिवाय गिरीश ओक यांच्याबरोबर मी 4 नाटकं जवळजवळ धर्मेंद्र हेमामालिनीपेक्षा 1-2 कलाकृती जास्त केल्या. नाही, हल्ली काय होतं की धडपड न करता अभिनेता होणं म्हणजे अभिनेता नसणं असंही झालं माहिती आहे ना. समजा मी अंधेरी बोरिवलीला राहत असतो आणि मला नटसम्राटची भूमिका जरी विचारली असती तरी मी नाही म्हटली असती. कोण एवढ्या लांबून येणार. आणि प्रमुख भूमिका करणाऱ्या नटाचा उंदरासारखा आवाज येत होता, 3 फरक बोंबलून असा आवाज. कारण हल्ली कलाकार आणि प्राथमिक शाळेतले मास्तर या दोघांवरच सामाजिक भान असण्याची जबाबदारी आहे. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत स्थळ आले धावून या नाटकाबद्दल. आणि त्या नाटकामधलं मुख्य व्यक्तिरेखा साकारलेली आहे संजय मोने यांनी. ते आपल्यासोबत आहेत. संजय दादा, तुझं खूप स्वागत करतो. या नाटकाच्या निमित्तानं तू या प्लॅटफॉर्मवर आलास, मला खरंच खूप बरं वाटतं. अशी मोठी मोठी माणसं आली की बोलायला मजा येते. आणि अर्थातच आमच्या बोलण्यामधून जे तुम्हाला मिळणार आहे त्यातून निश्चित नाटकाबद्दल तर माहिती मिळेलच, शिवाय इतरही नाटकांमधल्या गोष्टी तुम्हाला कळतील याचा मला विश्वास वाटतो. स्थळ आले धावून हे नाटक रंगभूमीवर येतं आहे, आता येईलच काही दिवसात. शिवाय त्यामध्ये गिरीश ओक, पौर्णिमा तळवलकर आणि तू आहेस. 3 व्यक्तिरेखा असल्यामुळं खेळायला खूप मोठं मैदान आहे असं वाटतं मला. नाटक स्वीकारण्यामागची कुठले नाटक आपण घेतो, कारण आता जवळपास 60-62 नाटकं केली असतील. हां, 61 आहे. हां, राईट, 61 आहे नाटकाची. तर हे नाटक घेण्यामागचं काय असं ठरलेलं ठोकताळे असतात का, हे नाटक घ्यायचं, हे नाटक नाही घ्यायचं, हे करूया किंवा नको करूया? सर्वसाधारणपणे सौमित्र, तुम्हाला सांगतो, मी जेव्हा नाटक निवडतो तेव्हा मला ते आवडणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सुदैवाने मला ते जमत असावं कदाचित. कारण आत्तापर्यंत एखादं नाटक मी नाही म्हटलं आणि दुसरे कोणीतरी ते केलं आणि ते खूप चाललं किंवा ते गाजलं, असं एकच उदाहरण आत्तापर्यंत आहे. बाकी एक काही उदाहरण नाही. ते म्हणजे काळी राणी नावाचं नाटक आत्ता जे डॉक्टर ओकनी केलं, त्या नाटकामध्ये विजय केंकरेंनी मला विचारलं होतं. पूर्वी जसं राज कपूर यांच्या सिनेमामध्ये नर्गिस असायची तसं विजय केंकरेंच्या नाटकात मी असायचो. तसं त्यांनी मला विचारलं. पण मी त्याला म्हटलं मला काही पटत नाही, म्हणजे आवडत नाही असं नाही, पण ते चित्रपटसृष्टीवरचं कथानक असलेलं नाटक मराठी हे मला नाही पटत. एक काचेचा चंद्र त्यातल्या त्यात खूप चाललं, बाकी नाही असं. तर म्हटलं नको, मग मी नाही करत म्हणून. आणि मग ते गिरीश ओक यांनी केलं आणि इतकं अफलातून काम केलं त्याने. ते नाटक व्यवस्थित गाजलं, ती एक चूक. परंतु एरवी असं होतं की मला नाटक आवडलं की मग मी ते नाटक घेतो. मग त्यात कोण काम करते वगैरे मी नाही विचार करत, कारण तो व्यावसायिक विचार झाला, तो नाही. करेक्ट. हो, मुख्य म्हणजे नाटक मला आवडावं लागतं. खूप लागोपाठ खूप नाटकं केली, पण गेली 10-12 वर्ष मी अगदी मोजकीच नाटक, म्हणजे 2005 पासून मी फक्त 1, 2, 3, 4, 5, 6 नाटकं केली. 7, 23, 15 वर्षामध्ये. पण हे नाटक सुद्धा आता मी 2017 नंतर हे नाटक करतो. दियर आजो मी केलं होतं 2017. ते माझ्या मुलीसारखीच आहे ती, मयुरी, तिने लिहिलं होतं. त्यामुळे बाबा तुम्ही काम केलं पाहिजे या अटीवर मी काम केलं होतं. नाटक चांगलं होतं अर्थात. तर हे नाटक मला आवडलं म्हणजे मला डॉक्टर गिरीश ओक त्याने मला फोन करून सांगितलं की अरे संजय, असं एक नाटक आहे, बघ तू, मला आवडलं, मला वाटतं तू करावंस. म्हटलं बरं. कारण एदलाबादकरांनी आधी एक मला नाटक वाचून दाखवलं होतं, तेही मला आवडलं होतं. तर त्याने मला नाटक वाचून दाखवलं आणि मला ते आवडलं. आता या नाटकात काय आवडण्यासारखं असं पटकन कोणी विचारलं तर प्रेमाचा त्रिकोण हा बहुतेक यशस्वी कलाकृतींचा एक हा आहे, ठोकताळा आहे. याही नाटकामध्ये एक प्रेमाचा त्रिकोण आहे. बरं. आणि 2 लग्नाला उत्सुक असणारे आणि एक विवाह मंडळाचा लग्न जमवणारा, म्हणजे असा आदर्श आहे. आता ह्याच्यात प्रेमाचा त्रिकोण कुठून आला? करेक्ट. तर जो विवाह मंडळ चा जो आहे, मालक, चालक, संचालक, त्याचं लग्न होऊन त्याची बायको निवर्तलेली आहे आणि हा लग्नाला उत्सुक आहे, त्याचं लग्न होऊन त्याची बायको निवर्तलेली आहे. आणि ही जी तरुणी आहे, शरद, सुभाष आणि तिसरी श्रावणी,
तिचंही लग्न झालेलं नाही. अच्छा. परंतु गंमत अशी आहे की ही जी 3 या कथेशी निगडीत पात्र आहेत यांची वय काही लग्न-बिग्नाची अजिबात नाही नाही आहे. आहेत. एक आहे 57 वर्षाचा, एक आहे 56 वर्षाचा आणि एक आहे 50 वर्षाची. त्यामुळे तुम्हाला प्रेमाचा त्रिकोण, परंतु तोही ज्यांचे मुरलेले स्वभाव आहेत, वा तर ते गुण दोष हे सगळे त्यांच्या व्यक्तिमत्वात मुरलेले आहेत, वा. अशा लोकांच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे त्यांनी जर आपलं वय विसरून तारुण्यातल्या प्रेमाचा आविष्कार दाखवायचा प्रयत्न केला तर तोही इतका गमतीदार होईल. बरं. आणि तो गमतीदार व्हावा याच्यासाठी लेखकांनी वाक्य फार छान लिहिलेली आहेत. बरं. प्रत्येक वाक्याचं म्हणजे प्रत्येक जी त्या नाटकामधलं जे पात्र आहे ते तसंच्या तसं सगळं वठलेलं आहे. तो कुठेही त्याचा व्यक्तिविशेष त्याचे स्वभावविशेष सोडून नाही. विनोदासाठी घसरत नाही. आणि हे मला सगळ्यात मला आता काय वाटतं माहिती आहे का, तू जे बोलतोस ना, म्हणजे आत्ता मला हे फील होतंय की संजय मोने जेव्हा बोलतात तेव्हा संजय मोने म्हणतो की मला हे नाटक आवडलं, तेव्हा त्याच्यातल्या कलाकाराला ते आवडलेलं असतं की लेखकाला आवडलेलं असतं की वाचकाला आवडलेलं असतं. कारण लेखक म्हणून तुझी वेगळीच स्टाईल आहे, तुझं लिखाण वेगळं आहे. एक या सगळ्याचा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर जेव्हा तू बोलतोस तेव्हा तुझं एक वेगळं आकलन असतं, तुझं सार्कॅझम असतो, तो ब्रिलियन्स आहे, तो आज मिळत नाही शोधून. लोक काही म्हणत, पण तुला गाठणं शक्य नाही आहे आजच्या कोणाला, जसं मला वाटतं, ज्या खूप पलीकडचा आहेस तू. एनिवे ते आपण नंतर बोलू. आणि कलाकार म्हणून तुला ती भूक असते की मला हा रोल करावा असं वाटतो. हे नाटक जेव्हा तुझ्याकडे आलं तेव्हा या 3 पात्र मला दिसतात, असं काय आहे का असं काय नाही आहे? नाही नाही आहे नाही नाही खरं आहे. काय आहे ना सौमित्र, तुम्हाला सांगतो की पूर्वी जेव्हा आम्ही नाटकात नव्यान आलो होतो ना, तेव्हा बहुसंख्य नाटकांचे विषय हे 40-45 वर्षाचे नायक नायिका असे असायचे. 50शीचंही म्हणजे करेक्ट. म्हणजे हिमालयाची सावली, त्याच्यानंतर नटसम्राट, अश्रूंची झाली फुलेमध्ये जरी डॉक्टर घाणेकर तर नायक असले तरी त्या संपूर्ण नाटकाच्या कथेचा नायक म्हटलं तर प्राध्यापक विद्यानंद आहे. त्यानंतर मला काही सांगायचं आहे, ही सगळी नाटकं ही 50-45 संध्याछाया झालं वगैरे. पुढे मग सगळ्या तरुणांची लाट आली. करेक्ट. त्याचं कारण असं आहे की एक संपूर्ण फळीच्या फळी लीन अशी झाली म्हणा, काळाच्या पडद्याआड गेली म्हणा, आणि नवीन तरुण वयाने कमी असलेल्या लोकांनी त्याची जागा घेतली. बरोबर. आणि ते त्यांना सुखकर वाटतील असेच विषय निवडू लागले. त्याच साधारणपणे असे जास्तीत जास्त 32-35, 28-30, 35 वर्षाची माणसं, त्या वयाची माणसं उपलब्ध होती, त्यांना काम मिळालं. ती लाट अजूनही थोडी चालू राहिली. आताही तुम्ही जर पाहिलं तर 50, 55, 57 या वयाची सगळीच्या सगळी नाटकातली पात्र म्हणजे 100% व्यक्तिरेखा या वरिष्ठ नागरिकत्वाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या आणि त्यांच्यावरचं नाटक असं कोणी काढणार नाही, करणार नाही, लिहिणार नाही. तरुण नाहीच आहे ह्याच्यामध्ये कोणी. बरोबर. सगळे ह्याच वयाचे. ही मला गंमत वाटली. दुसरी म्हटलं कलाकार म्हणून असं वाटलं की या वयातल्या लोकांचा अभिनय कसा असतो हे आपल्याला लोकांना दाखवायची संधी मिळेल. कारण त्या वयाची महत्त्वाच्या भूमिका असलेली पात्र फार कमी झालेली आहेत. करेक्ट. शिवाय गिरीश ओक यांच्याबरोबर मी 4 नाटकं जवळजवळ धर्मेंद्र हेमामालिनीपेक्षा 1-2 कलाकृती जास्त केल्या. आणि दुसरे म्हणजे मी आणि सुधीर जोशी, आम्ही दोघांनी 5-5, 6-6 नाटकं ते एकत्र केली. आणि असं नाही की 1.5-2 वर्षात, सातत्याने 7, 8, 10 वर्षाच्या अंतराने केले. त्यामुळे नाटकाच्या तालमी करताना समोरचा काय बोलेल याचा अंदाज आम्हाला दोघांनाही येतो. करेक्ट. त्यामुळे ते थोडंसं माझ्या मते दिग्दर्शकासाठी सोपं जात असावं. दिग्दर्शकासाठी सोपं जात असावं अशासाठी की त्याला नाटक लवकर मूर्त स्वरूपात आणता येता यावं. ते जर त्याला येता आलं तर आम्हाला तेवढ्या ज्याला आपण सलग तालमी असं म्हणतो त्या करण्याची संख्या जास्ती वाढते. बरोबर. हल्ली मी बरेच वेळ बघितले 15, 16, 17, 18 दिवसात नाटक उभं करतात. मला एकाने विचारत आपण 17 दिवसांनी नाटक उभं करू. म्हटलं चालेल, 1 अंक करेन मी, दुसरा अंक पुस्तक घेऊन करेन, कारण माझा तेवढाच पाठ होऊ शकतो. किंवा मी पाठ करून आपण प्रयोग करू, पहिले 5 प्रयोग तू अर्ध तिकीट लाव, कारण प्रयोग कच्चा बसलेला असतो. खरी गोष्ट आहे. तर मग तेवढेच पैसे जर द्यायचे तर मग कच्चा प्रयोग का दाखवायचा, नाही का? कारण शेवटी जगात कुठली जात असली तरी कैरी आंब्यापेक्षा स्वस्त असते.
त्यामुळे कच्चं नाही असतं कामा. वा वा. त्यामुळे जसं मी मध्ये लता नार्वेकरांचं एक नाटक केलं होतं 2012-14 मध्ये, शेवग्याच्या शेंगा. तेव्हा मी आणि स्वाती चिटणीस त्यात होतो, इतरही 3 कलाकार होते. आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की 30 तालमी झाल्या आणि त्या समजा मध्यरात्री 12:30 संपल्या तर 1 वाजता पहिला प्रयोग करायचा, पण 30 तालमी करायच्या. कारण 30 तालमी, 27 तालमी, 3 तांत्रिक अंगासकटच्या तालमी, ह्याच्यापेक्षा कमी झालं तर जे सादर होतं त्याला फजितीशिवाय दुसरं काही म्हणत नाहीत. तरुणांना त्यांच्या त्या आकलन शक्तीमुळे कदाचित शक्य असेल, पण या वयामध्ये आल्यानंतर आणि जेव्हा 30-35 वर्ष काम केल्यानंतर कोणीतरी तर लोक असे असतील बघायला येणारे 35 वर्षीय माणसं रंगमंचावरती काम करतायत. जर आपण त्यांच्यासमोर असा अर्धकच्चा प्रयोग केला तर ते म्हणतात त्याला यांचा व्यवसाय चुकला. चांगलं टोपली बिपली शिवायची कामं यांना जमली असती, आता कुठे अभिनय करत बसतायत. त्यामुळे स्वतःच्या मनाशी पक्क झाल्याशिवाय, आणि परत निर्मात्याचा पैसा हा एक भाग असतोच. अगदी. त्यामुळे बरं गिरीशलाही ते मान्य झालं. पुन्हा एकदा आलटून पलटून करावं का असं आमच्या डोक्यात आलं होतं. पण आता त्याला वेळ, त्याला पूर्वी कसं ना ते झटझट व्हायचं, आता वयापर्यंत थोडा वेळ जास्त लागतो. त्यामुळे बघू, आम्ही अजूनही ते पूर्णतः धुडकावून लावलेली नाही कल्पना दोघांची म्हणत. या नाटकामध्ये तू आणि गिरीश पुन्हा एकत्र आला, धर्मेंद्र इमामाने. तर तुम्ही, मला वाटतं चौथं नाटक आहे, चौथं 5वं नाटक असेल. तर गिरीश ओक यांच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? तुम्ही खूप जवळचे मित्र आहात खूप, म्हणून म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, हा प्रश्न मी त्यांनाही विचारला. सुनियोजित माणूस कसा असावा. म्हणजे तो समजा दौऱ्यावरती आला आणि 10 दिवस समजा मी एका ठिकाणी राहतोय, तर 5व्या 6व्या 7व्या दिवशी सुद्धा त्याचं जर सगळं बघितलं बॅग बिग, तर असं वाटतं की हा माणूस आत्ता उतरलाय. त्याच्या विरोधात आम्ही बरेच वेळेला एकाच खोलीत असायचो, त्याच्या विरोधात जर माझ्या पलंगाकडे नजर टाकली तर वाटायचं की हा माणूस वंश परंपरागत हक्काने इथे राहतोय. आणि तो त्याचं ठरलेलं असतं. तो म्हणजे आज नाही, तो आला तेव्हापासून त्याचं ठरलेलं होतं. बरं. डॉक्टर जेव्हा आले पहिल्यांदा, आम्ही पहिल्यांदा जेव्हा काम बघितलं तेव्हापासून त्यांचं ठरलं होतं की काय करायचं, आणि त्या पद्धतीने ते वागत होते. आता माझ्यामध्ये ते नाही. त्याचं कारण असं झालं की शिवाजी मंदिरच्या जवळ राहायचो मी, आजूबाजूला मित्र होते, त्यामुळे ज्याला आपण धडपड म्हणतात ती मला सुदैवाने नाही करायला लागली. म्हणायचं तुला खेद कशासाठी? नाही, खेद अशासाठी नाही करायला लागली. नाही, हल्ली काय होतं की धडपड न करता अभिनेता होणं म्हणजे अभिनेता नसणं असंही झालंय माहिती आहे ना, की सामाजिक प्रश्नांची जाणीव नाही, भान नाही म्हणजे तो नट नाही. कारण हल्ली कलाकार आणि प्राथमिक शाळेतले मास्तर या दोघांवरच सामाजिक भान असण्याची जबाबदारी आहे, बाकीच्यांवर नाही आहे. त्यातला मी एक आहे. म्हणजे तर मला कधीच काही कळायला लागलं नाही. त्यामुळे कधी कधी असं होतं ना की पोटाला चिमटा बसणं, त्या तीव्रतेतनं काहीतरी टोकाचं घडलं, असं कधी झालंच नाही. मी सहजगत्या काम करत गेलो, त्याचं ना खेद ना खंत. बँकेत नोकरीला होतो, मग ते मी नाटकात आलो. माझा साधा विचार असतो की समजा बँकेत मी नोकरी करत राहिलो असतो आणि सगळ्या परीक्षा पास देऊन एका विशिष्ट पदावर पोहोचलो असतो, तर मला जेवढे पैसे मिळत आहेत त्याच्याहून जास्ती पैसे इथे मिळत आहेत ना, ते मिळत आहेत. त्या बदल्यात मला काय मिळत आहे, मला दुसऱ्यांच्या खात्यामध्ये 3 कोटी रुपये आहेत हे आपल्या नजरेने बघून 1800, 2200, 2500, 4000, 5000 पगार घ्यायचा हे नाही. माझ्या पासबुकमध्ये माझ्याकडे जेवढे आहेत तेवढेच पैसे मला दिसतात. त्यामुळे मला त्या व्यवसायामध्ये आनंद मिळतो, किंवा जिथे आनंद मिळतो तिथेच मी माझा व्यवसाय शोधलाय. बरोबर. पण आता डॉक्टर ओक आले तेव्हा नागपूर, अरे कुठे आपल्याला फक्त महाराष्ट्राचा केंद्रबिंदू, मुंबईच्या लोकांना तर शक्यतो माहिती नसते किंवा परवा नसते, महाराष्ट्राचा केंद्रबिंदू आणि संत्र, ह्याच्या पलीकडे नागपूर बद्दल काय माहितीच नव्हती. भारताचा केंद्रबिंदू आणि संत्र, ह्याच्या व्यतिरिक्त काही माहित नसते नागपूरची. आणि त्यांना गरजही वाटत नाही कधी, कारण त्यांना असं वाटतं की आपण जवळजवळ भारतातल्या अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये राहतो. परंतु तिथे आल्यापासून ज्या पद्धतीने त्यांनी जे दिवस काढले आहेत, मी नसते काढले. मी परत निघून गेलो असतो, मी चिक्या विकल्या असत्या, राजगिऱ्याचे लाडू विकले असते जवळ. पण मी नेहमी म्हणायचो की समजा मी अंधेरी बोरिवलीला राहत असतो आणि मला नटसम्राटची भूमिका जरी विचारली असती तरी मी नाही म्हटली असती.
कोण एवढ्या लांबून येणार? मी राज्यनाट्य स्पर्धेचं एक नाटक मुलुंडला रिहर्सल आहे, दादरवरनं मुलुंडला जायचं म्हणून मी केलं नाही, कारण सवयच नाही तशी. तो आधीपासून असाच होतो मी रात्री बेरात्रीचे प्रयोग करणार नाही करणार म्हणून सांगितलं. काय मी काही चंद्र नव्हे ना की रात्री खुलून यायला, दिवसभर कधी बघू शकता तुम्ही मला, तितकंच काम होतं. बरं मी पाहिलेले आहेत म्हणजे असे एका संस्थेचे 4था 5वा 3रा असा काहीतरी प्रयोग होता आणि प्रमुख भूमिका करणाऱ्या नटाचा उंदरासारखा आवाज येत होता. 3 प्रयोग बोंबलून असा आवाज. अरे कशाला करायचं ते? लोक पैसेच देतात ना. हा तो प्रश्न तो सोडा, पण मला त्याच्याबद्दल नेहमी कौतुक वाटतं गिरीशबद्दल की अत्यंत बरं त्या काळामध्ये आम्ही बोललेलो आहोत कधी, तो तुम्हाला म्हणाले की माहीत नाही, पण वरिष्ठ नट खूप अपमान करतात. सुदैवाने मला सुधीर जोशी माझ्याबरोबर होता, रीमा माझ्याबरोबर होत्या, ते माझे पहिल्यापासूनचे ओळखीचे होते आणि त्यांनी मला कधीही माझा अपमान केला नाही. पण मग आता तू वरिष्ठ झालेला आहेस म्हणून मी नाही करत. म्हणून तुम्ही मला नेहमी बघाल, मी माझ्या वयाच्या फारशा लोकांच्यात कधी नसतो. तुम्ही कुठले पार्टी बिर्टी बघात, पण मी माझे आपली लहान मुलं तरुण मुलं जमून, मुख्य म्हणजे त्यांचा मोठेपण आहे की ते मला त्यांच्यात स्वीकारतात. थोडासा माझा भाग आहे की मी त्यांच्या इतका वयाने खाली उतरून विचार करू शकतो, ज्याने माणूस जास्त जागरूक राहतो. तुम्ही 15 दिवस माझ्यासारख्या वरिष्ठ खतरूड लोकांचे मुलाखती घ्या आणि पुढे जाऊन 3-4 तरुण कलाकारांच्या मुलाखती घ्या. 5व्या दिवशी तुम्ही असे आल मुलाखतीला, माहिती आहे. नाही तर आम्ही हे सोसलंय, ते सोसलंय, विषमता सोसले, अमुक सोसले करत, ते आपल्यात असू दे ना. शेवटी काम काय तुमचं, जे तुम्ही नाही ती नक्कल पाठ करून ते असल्याचा आविर्भाव निर्माण करायच्या जगात तुम्ही आहात, तर मग उत्तम आविर्भाव निर्माण करून राहा ना. आता संजू दादा, तू हे नाटक करतो स्थळ आले धावून, याचा हाचा विषय पण वेगळा आहे. तू मगाशी म्हणालास की 50शी पार केलेले सगळे कलाकार तुम्ही तिघच आहात आणि वेगळा विषय आहे. तर हा विषय आज येतोय कारण तो महत्त्वाचा असू शकेल म्हणून हा तुला वाटतो का की अशा पद्धतीचा विषय येणं रंगभूमीवर, सोसायटी त्याच्याशी कनेक्ट करू शकेल असं वाटतं? खरं सांगू का तुम्हाला, माझ्या मते कुठल्याही नाटकाचा मूळ हेतू मनोरंजन हा असतो. बरोबर. ते प्रामुख्याने महत्त्वाचं आहे. बरोबर. जर नाटकातून सामाजिक संदेश पोचले असते आणि समाज सुधारला असता तर टिळकाने आग्र्याला लिहून 5 वर्ष मंडालेला जीव काढण्यापेक्षा 4 उत्तम नाटकं लिहिली असते ना, त्यांना शक्य नव्हतं का? नाटक हा मनोरंजनासाठी आहे. नाटकातनं समाजप्रबोधन झालं तर अत्यंत कमी प्रमाणात होतं, मनोरंजन भरपूर होतं. एकच प्याला नाटकाचे 10,000 प्रयोग झाले असतील, पण मला 5 वर्षाच्या मुलापासून 95 वर्षाच्या वृद्धापर्यंत एकही माणूस असं म्हणाला नाही एकच प्यालाचा प्रयोग बघितला मी आयुष्यातनं उठलो आणि आता आयुष्यभरासाठी दारू सोडली. कोणीही असं म्हणणार नाही. हो, पु ल देशपांडेच ना, त्याने एका लेखात लिहिलं होतं की आमच्या नाटक कंपनीत एकच प्यालामध्ये तळीराम फक्त न पिणारा होता. ही त्या नाटकाची अवस्था आहे. तर मला असं वाटतं की मनोरंजन नाटकाचा मूळ हेतू असावा आणि ह्या नाटकातून माझ्या मते ते मनोरंजन होत आहे. काय होतं, बरेच लोक असे आहेत की ज्यांना आपले जोडीदार नाही आहेत, की ज्यांची लग्न करायची राहिले आहेत, त्यांनी ते मनात ठेवलं आहे. कदाचित त्यांना आपलं चित्र त्याच्यात दिसू शकतं. आणि जर तुम्ही नाटकाला आजकाल बघितलं तर बरेच वेळेला 45-50 या वयोगटातली लोक येतात, प्रेक्षक जास्त असतात, जरी रंगमंचावर तरुण असले तरीही. त्यामुळे मला असं वाटतं की एक असा प्रेक्षकांचा पूर्ण विभाग ज्यांच्या भावना किंवा ज्यांचे विषय कधी स्पर्शलेले नाही आहेत, अशा ह्याला आमच्या लेखकाने हात घातला. पण हे पूर्ण कसं विनोदी नाटक आहे की नाही? नर्म विनोदी आहे? नर्म विनोदी आहे. मुळात घटना विनोदी असले की नाटक विनोदी होतं की हो, पण ही घटना विनोदी कुठे आहे? बरोबर आहे. ती घटना कशी आहे, तो जो लग्न ठरवणारा माणूस असतो तो ती स्त्री आहे तिच्या अपेक्षांच्या संपूर्ण विरोधात असलेला अशील त्याच्याकडे असतो. अच्छा. आणि तो ते सगळं फिरवून, म्हणजे उदाहरणार्थ ती म्हणाली की मला गवंडीशी लग्न करायचं नाही आणि हा गवंडी आहे, तर हा गवंडी नाही हे तिला पटवून देऊन तिच्या गळ्यात ते कसं मारायचं
आणि त्याच्यासाठी काय खेळ करायचे, ओके. त्याच्यासाठी काय क्लृत्या करायच्या, त्याच्यामध्ये त्याचा एक सहभाग होतो. मग तो त्याच्या अंगाशी येतो, मग तो त्यातनं बाहेर पडतो, मग हा इकडे येतो, मग ती बाहेर पडते, आणि असं ते सगळं विनोदी घोटाळे आहेत त्याच्यात, छोटे मध्ये छोटे. तू एकदा बोलता बोलला होतास की अलीकडच्या काळामध्ये कलाकारासाठी आव्हान ठरू शकेल अशा भूमिका नसतात, नाही. किंवा त्याच्या स्वालोलुकीज नसतात, अलीकडे मोठे मोठे संवाद नसतात, त्यामुळं छोटे छोटे संवाद अशा प्रकारचा एक ट्रेंड आलाय. हे बरोबर आहे? बरोबर आहे. हे जे तू नाटक करतोयस ते कसं नाटक? हां, याच्यामध्ये काय म्हणतो आपण, स्वगत नसतील, निश्चित नसतील, परंतु ते जे संवाद आहेत, माझ्या किंवा डॉक्टरांच्या तोंडी जे संवाद आहेत, त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वगत सुरू होईल हे निश्चित, 100%. अरे वा, बरं. अरे 5 वर्षापूर्वी असा जर विवाह मंडळाचा माणूस भेटला असता तर मग ती असती ना आज माझ्याबरोबर वगैरे, है ना. दिवा स्वप्न जी असतात ना, ती दिवा स्वप्नाच्या पातळीवरून थोडी स्वप्नाच्या अलीकडच्या पातळीवर आणून सोडण्याचे नाटक या ताकद या नाटकामध्ये आहे. वा. आणि गमतीदार आहे. आणि आत्ता तर त्याचे नुसतं वाचन चाललंय. त्याच्यात अजून दिग्दर्शकाचं म्हणणं, आमचं म्हणणं म्हणजे त्याच्या बाबतीत ढवळाढवळ करायचा प्रश्नच येत नाही. परंतु काही एखादं वाटतं ना की असं हे झालं की आता एक साधा होते की ती म्हणते तुझं वय काय, ती म्हणते 50 म्हणते समजा, खरं वय सांग. 52 नाही म्हणजे 55 असं. मग म्हटलं एक आपण असं करूया का, काय गं वय तुझं? 50. अच्छा अच्छा अच्छा, तो फॉर्म पुढे करतो, जरा आधार कार्ड बघू तुझं. ती म्हणते नाही 56. ओके. तर हा एक कदाचित आमचा त्याच्यात इनपुट जाईल त्याच्यामध्ये, आणि मग अशा पद्धतीने ते अजून खुलत जाईल. शिवाय मग संगीत आहे त्याच्यामध्ये, म्हणजे गाणी नाहीत, तेवढी नाही धैर्य अजून माझं आणि कोणाचं, परंतु ते इतर तांत्रिक अंगाने पण खुलत जाईल. तू डॉक्टरांबरोबर खूप नाटकं केलेलीच आहेस, ती आता सांगितलं. पण पौर्णिमा तळवलकर या निमित्तानं पुन्हा तुझ्यासोबत काम करतो, म्हणजे तुम्ही तिघही या नाटकात आहात, तर तिच्यासोबत तू यापूर्वी केलंस काम? कदाचित विसरण्यासारखं एखादं काम केलं असेल, म्हणजे मालिका, ते सगळंच विसरता येतं, आपोआप विसरलं जातं. नाटकातलं नाही विसरत. म्हणजे आता 35-36 वर्ष झाली मला काम करून, आजही कोणी मला भेटलं तर फारसे नाही भेटत, म्हणजे उगाच नाही सांगत, तर दीपस्तंभमधल्या कामाबद्दल माझ्या नावानिशी सांगतात, अहो तुमचं ते डॉक्टर विक्रांतचं काम सुंदर होतं, दीपस्तंभमधलं, हां कुंबलेमधलं, 97-87 मधलं. नंतर काय तुमचं ते हे हो, ती कुठली मालिका, तर काय होतं ना, समोरच्याच्या ज्ञानाला आपण द्यायचं नाही. हा कुठली म्हणताय, तर तो या सुकोण्या, बरोबर, त्यात तुम्ही ते काय काम करत हो? म्हटलं हो. काय दिग्दर्शकात आहे ते, तुम्ही जो असा जो लुक देता ना, हो म्हटलं त्याला खूप ते दिग्दर्शक, हां त्यांना नाही सांगायचं की ते उत्तम काम विक्रम गोखले यांनी केलं होतं, कारण काहीतरी काय सांगता कुठे, आणि ते वाढवत बसणार. त्यांना मी वाटतं ना, मी प्रेक्षकांच्या हक्काच्या जाणीवांना आपण छेडायचं नाही. बापरे, तो सुखी होऊन जातो. अहो काय लोक भेटतात. एकदा मी एका नाटकात काम करत होतो, तो भक्तीबाई माझ्याबरोबर होत्या, आम्ही मेकअप करत होतो. तर ती त्या माझी चौकशी करत होतं, कसं एक माणूस मागून उभा राहिला, असं केलं, नमस्कार ओळखला का, सोलापूरला बरं, म्हटलं नाही हो. असं काय करत, चालत काय असं काय, म्हटलं नाही खरंच नाही ओळखलं, बघा आठवून बघा. अहो झालं आठवून, नाही काय तुम्ही पण नाटकात काम करता, एवढे लंबे संवाद पाठ करता काय. 1 मिनिट म्हटलं, तर कोपऱ्यात गुलाबाचं फूल दिसलं मला, मी ते असं घेतलं, असं असं ठेवलं त्याचे, असं धरा म्हणत म्हटलं आधीच ओळखायला पाहिजे जवाहरलाल नेहरू, आणि तो माणूस निघून गेला. भक्तीबाई म्हणाली तू काय वेडा आहेस का रे. म्हटलं आता काय तू हटतच नाहीये. मग थोड्यानं तो इसाक बागवन नावाचा आमचा तिकडचा कंत्राटदार आला. म्हटलं इसाक त्याच्याबरोबर, म्हटलं काय कोण अरे माणूस, तू ओळखला ना, तू मारे ना. अरे असं काय 8 वर्षावर तू आला होतं,
तर एका नाटकाला म्हटलो, तेव्हा एका लग्नाला मी तुला नेला होता. हो बाबा, कोणाचं लग्न? हो, ते नेला होता ना. हो, ती त्या गेटवरती गुलाबदाणीतनं गुलाबाचं पाणी मारायला होता, तर त्याला मी कसा ओळखणार 8 वर्षानंतर? पण त्याचं म्हणणं होतं मी त्याला ओळखलंच पाहिजे. ओके, झालं. स्थळ आले धावून हे नाटक आता रंगभूमीवर आहे आणि तुम्ही या निमित्तानं काम करताय. शेवटचे 2 प्रश्न विचारतो, मग आपण थांबूया. जर ह्या प्रत्येक नाटकाचा एक क्राऊड ठरलेला असतो की कुठल्या क्राऊडसाठी नाटक आहे. हे नाटक वाचल्यानंतर किंवा तुम्ही जेव्हा परफॉर्म कराल तेव्हा कुठल्या क्राऊडसाठी नाटक आहे, कोणाला नाटक खूप आपला वाटू शकतं? अपेक्षा आहे की सगळ्यांना आवडावं, परंतु अगदी प्रामाणिकपणे म्हणाल तर तरुणांच्या जरा पुढचा जो वर्ग आहे तो या नाटकाला जास्त येईल असं वाटतं. बरं. मी काय फार असं काम करत नाही. डॉक्टर ओक सध्या खूप छान काम करत आहेत. सध्या त्यांच्या 2 नाटकाला त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्या पारितोषिकामुळे 2 नाटकं चालत आहेत. त्यामुळे त्यांचा प्रेक्षक वर्ग हा जास्त विस्तृत आहे. त्यामुळे येतीलही लोक. तरुण आले तर उत्तमच आहे. नको काय कोण म्हणजे असं आम्ही नाही म्हणणार बाबा फक्त 18 वर्षाच्या वरच्या लोकांना परवानगी वगैरे. त्यामुळे आणि असं डेंजरस असतं. म्हणजे बालकांना परवानगी नाही असं म्हटल्यानंतर मग एकाने विचारलं बालक कशावरनं ठरणार, म्हणून आम्ही म्हणाला अशा अशा गोष्टींवरनं. हो का? मग तात्काळ एक तिथे 50 लोकांची परीक्षा घेतली, तर जवळजवळ 150-200 बालकं निघाली त्यात मोठी मोठी अशी. मग त्यांना बाहेर काढायला तसं नको ना. वा. तर सगळ्यांनी यावं असं वाटतं आणि अपेक्षा आहे की या नाटकामध्ये तुम्ही वेगवेगळे डॉक्टरांनी तू काम केलंयस, वेगवेगळ्या भूमिका, पण जसं कुंबलेमध्ये झालं होतं तसं पुन्हा तो मोह होतोय का की ती व्यक्तिरेखा मला मिळावी, किंवा डॉक्टरांना असं वाटतं का की ही मी करून पाहावी या नाटकामध्ये? नाही, ते आमच्या मध्ये ते होणारच होणारच. ते अजून ठरवूया, म्हणजे त्याच्यावर ठरेल. अर्ध्या तालमी झाली की ठरेल काय काय करूया. बरं ते मिनिटाभरात ठरेल. करूया नको अरे जाऊ दे चल. कारण आता मी कसं होतं ना, ऐन तारुण्यात 2 नाटकं केली, मग थोडं वय वाढल्यानंतर केली, मग थोडं वय वाढल्यानंतर केली, मग थोडं वय वाढल्यानंतर केली, आणि मग कुंबले केलं जेव्हा आम्ही 40ला पोचलेलो होतो. त्यामुळे वयवर्ष 25 ते 40 दरम्यान वेगवेगळ्या ह्याच्यात 5 नाटकं आमची करून झाली. त्यामुळे आता काय आहे, म्हणजे उद्या तुम्ही त्याला विचारलं, सॉरी तुम्ही डॉक्टरांना विचारत की काय वाटतं, तर तो म्हणेल नाही संजयला 2 रोल जास्त चांगले जमते. मी म्हणेन नाही माझ्यापेक्षा 2 रोल घरीच चांगले करू शकतो. ठीक आहे, हे ट्युनिंगचा भाग आहे तो ज्यातच. आणि आता काय ना, म्हणजे कोणी कुठली भूमिका केली तरी काय होत आहे, म्हणजे दोघांनी मिळून केली हे महत्व आहे, आणि नाटक जास्तीत जास्त ते लोकांना आवडले महत्वाचं आहे. तू साधारण 2000 जसं मगाशी म्हणालास नाटकं खूप कमी करत आणली. 17 नंतर तू आत्ता नाटक करतोस. हा गॅप का? म्हणजे आवडली नाहीत मला नाटकं. अच्छा, नाही आवडले का? तो असा दौऱ्याचा भाग नाही ना की छे अजिबात नाही. मला अत्यंत आवडतात दौरे, आणि नाही आवडली मला. बरं. म्हणजे आमचा मित्र राजीव नाईक तो नेहमी म्हणतो की मराठी रंगभूमीवरती खऱ्याखुऱ्या अर्थाने सुपरस्टार ज्याला म्हणतात, काय त्याला मराठी शब्द मला कळत नाही, तर असा अभिनेता किंवा अशी अभिनेती होत नाही, कारण तितक्या मोठ्या काय म्हणतो आपण काय व्यक्तिरेखा असलेली नाटकं लिहिली जात नाहीत. पूर्वी जशी मोठी मोठी काकाजी, श्याम, आचार्य, गुलाबराव, त्याच्यानंतर भानू, नटसम्राट, विद्यानंद, किती नाटकं लिहिली जायची. इतकी मोठी गुंतातारोदेमध्ये बाबुल, महानंदा, कल्याणी, एवढे मोठ्या भूमिका, फुलराणीमधली इतक्या मोठ्या तरुण तुर्का म्हाताऱ्यासारखं, लग्नाची बेडी, तुझं आहे तुझपाशी, तो मी नव्हे, शेकडो. हा जर प्रेक्षकांच्या बुद्धीचा किंवा नाटकाच्या झेलण्याचा आवाका असेल तर एवढ्या व्यक्तिरेखा लिहिल्या जायच्या, ज्या लोकांना अशा अरे बापरे अशा वाटायच्या. मग त्या खल प्रवृत्तीच्या असतील किंवा सुष्ट प्रवृत्तीच्या असतील, त्या अशा वाटायच्या. त्या व्यक्तिरेखाच आज लिहिल्या जात नाहीत. म्हणजे मला मराठीतले 25 लेखांमधले 4, 5, 6 लेखक वगळता 100 पुस्तकं वाचलीत नाटक लिहायच्या आधी, असं मला कोणी दिसत नाही. जितकं वाचन चांगलं तितकं तुमच्या हातून. आता तुम्ही लिहिलेली 25 पुस्तके मी वाचून एक नाटक लिहिलं, तुमचा छाप, तर ती तुमची मी नक्कल नाही करत आहे. तुमच्या भाषा मांडण्याचा जो आवाका आहे तो आवाका मला आवडलाय, आणि त्याला मी माझ्या पद्धतीने हे करतोय.
तुमचंच सँडविच, पण मी पोळीत घालून सँडविचची चव कशी आणतोय हे महत्वाचं. ते नाही दिसत हल्ली. आणि ते आता तुला या नाटकात निदान दिसतंय. हो, निश्चितच. परिपक्व झाडाला प्रेमाचं कलम केलं असेल ना तर फळं कायम मधुर येतात. वा वा वा, ह्याच्यात सगळं आहे, ह्याच्यात सगळं आहे. तर हे मधुर फळ चाखलं पाहिजे आपण. मला असं वाटतं की इतकी वर्ष थांबल्यानंतर जेव्हा एखादा कलाकार नाटकाला हो म्हणतो तेव्हा, आणि तो संजय मोने असतो, तेव्हा त्याला निश्चित अर्थ असतो. आणि मला खात्री आहे की या गप्पांमधून हे नाटक का महत्त्वाचं वाटतं किंवा हे नाटक काय सांगते तुमच्यापर्यंत पोचलं असेल. तर हे नाटक तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये येणारच आहे. तुम्ही जाहिरात पाहत राहा, सोशल मीडिया नाटकाचा असेल तो पाहत राहा. आणि नाटक कसं वाटतं जरूर सांगा. संजय मोने सोशल मीडियावर आहेत, मी आहे, आणि इतर कॅरेक्टर्ससुद्धा ज्या वठवलेले अभिनेते आहेत, आणि पूर्णिमा तळवलकरसुद्धा, हे सगळेच सोशल मीडियावर आहेत. तर जरूर पहा, त्यांना सांगा आणि नाटक पहा. हे नाटक चालणं फार महत्त्वाचं आहे. तर संजय मोने, तुम्ही आवर्जून आलात, नाटकाबद्दल थोडी माहिती दिलीत, तुमचे आभार. आणि भेटत राहू, बोलत राहू. नक्की. थँक्यू व्हेरी मच. मी तर थांबतो.